नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला त्या दिवशीच्या साऊथ कड्यातला मी नजारा वरतून दाखवला नाही. त्याच्यामुळे मी ह्या बाजूनी मित्रांनो आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला त्या बाजूचा आणि ज्या दरीच्या मधीसला वरून नजारा कसा दिसतो, तो मला तुम्हाला दाखवायचा होता. पण मी त्या दिवशी दाखवला नाही, कारण ब्लॉग्स पण मोठा होत होता, त्याच्यामुळं दाखवला नाही. आज मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे कसं दिसतं काय. आणि त्या बाजूचा जो छोटासा धबधबा आहे, ते पण तुम्हाला मी झूम करून दाखवतो. कारण पण आता सध्या पाणी नाही, त्याच्यामुळं पाणी तिथं एवढं खास पडत नाही. म्हणजे एकदम थोडी झुदरी पडते. त्याच्यामुळे मी इथून तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर ज्यावेळेस पाऊस येईल, त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करूच. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता बॅक कॅमेऱ्याने कसा दिसतो काही ते मी त्याच्या आधी तुम्हाला मी ह्या बाजूनी दाखवतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकताय किती एकदम घनदाट असं जंगल आहे मित्रांनो. आणि त्या बाजूनी त्या दिवशी आम्ही उतरलो होतो. इतकं जंगल असून सुद्धा आम्ही ह्या जंगलामध्ये उतरलो मित्रांनो. किती घनदाट असे जंगल आहे. आणि ते पहा मित्रांनो, त्या ठिकाणी तो धबधबा पडतो. पण ह्या ठिकाणी तो धबधबा पडतो, पण खूप पाणी आता उघडलं आहे. त्याच्यामुळं पाऊस जो आहे तो कमी झाला. त्याच्यामुळं आता धबधबा काय दिसत नाही त्या ठिकाणी. ज्यावेळेस पाऊस पडेल, त्यावेळेस तुम्हाला मी तो धबधबा जो आहे छोटासा, तो तुम्हाला मी दाखवण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करीन. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे नेचर आहे. तुम्ही पाहू शकता वरून कशा प्रकारे दिसतं ते. एकदम घनदाट असे जंगल. आणि ह्या जंगलामध्ये तो जो वॉटरफॉल आहे तो आहे. तर मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.